काय बाईसाहेब, मला वाटतं तुम्हाला आणखी पैठणी हव्या. अहो पैठणीची फॅशन जुनी झाली आता. अहो पैठणीची फॅशन कधी जुनी होत नाही बाईसाहेब. हे फार बडबड करू नको. सगळ्या पैठण्या परत नाही आणि आमचे पैसे परत. हे पहा, मी 2 पैठण्या ठेवून घेते, बाकीच्या सगळ्या परत घेऊन जा. मला जे काही 5-10% रक्कम कापायची असेल ती कापून घ्या. मी कुठे विकू आता एवढ्या भारीतल्या पैठण्या? का मुंबईतले सगळे शेठ लोक संपले का? अहो तुमच्यासारखे सेठ लोक भेटले ना तर धंदा बंद करून घरी बसावं लागेल आम्हाला. ए तू फार नाटकं करू नका. सांगितलं ना 5-10% कापून घे, त्या सगळ्यात तुझा फायदाच आहे. नाहीतर काय, उलट नवीन साड्या घेताना पैशाची भरच घालायला लागणार आहे आम्हाला त्या. मग अर्धे पैसे देतो मी. नेसल्या बिसल्या नाहीत ना साड्या. काय बोलताय तुम्ही? अशी माणसं वाटलो का आम्ही तुम्हाला? जाऊ दे ना बाई, कशाला बोलायला होता आम्हाला? अर्धे पैसे कापणार नाही परवडणार. ठीक आहे, मग मी जातो. जातो कुठे लगेच? थांब थांब जरा. हे बघ, तुझं नाही आमचं नाही, 30% घे कापून. 50%च्या खाली 1 पैसा देणार नाही. आहेस का ग ललिता? अगं बाई, साडीवाले सेट पैठण्या दिसतायत. मच्छी मावशी, माझ्या घरात बनारसी आणि पैठणी शिवाय दुसऱ्या साड्या दिसल्यात का कधी तुम्हाला? हो, तेही खरंच आहे म्हणा. आम्हाला कसल्या दिसणार आहेत बे पैठण्या? ते होम मिनिस्टर वाले भाऊजी पण येत नाही बे आमच्या चाळीमध्ये. नाही तर 2-4 चेंडू इकडे तिकडे फेकून लपवलेल्या वस्तू शोधून मीच जिंकली असती पैठणी. तू देशील ना लग्नात मला पैठणी? ठीक आहे, ठेवून घ्या आणखी 1 पैठणी. मग तुम्ही काय ऐकताय त्यांचं? आणि पैठणी मिळवणं एवढं सोपं नसतं. गोंडपाटाला पैठणीचं ठिगळ बरं दिसेल का? अगं, मी जुळवलंय लग्न. मला नाही देणार तू पैठणी? वा, हो, पण पैठणी ठेवण्यासाठी रेशमाचं कापड असायला लागतं. तुम्ही ठेवणार ती प्लास्टिकच्या पिशवीत, ते सुद्धा ट्रंकेत तळाशी. बरोबर आहे ना? हो ग बाई, तुझं नेहमी बरोबरच असतं. तुझं कधी चुकतं माझं. म्हणजे 10 वेळा तोंडघशी पडते आणि माती खाते. तरी सवय जात नाही तुमची मच्छी मावशी. सत्य आहे.